डेअरी काढण्याचा उद्देश काय आहे की ज्या दूध उत्पादक सभासदाचं अर्धा लिटर दूध आहे, ज्याचं 5 लिटर दूध आहे, ज्याचं 10 लिटर दूध आहे, यांना मार्केट मिळून द्यायचं तुम्ही इतर डेअरीला. त्याच्यापूर्वी डेअरी नव्हती, त्यावर तुम्ही दुसऱ्या गावात मिळून दिला आहे. तुमचं ताणच कमी व्हावा, तुमच्या गावामध्ये लोकांना रोजगार मिळावा, या दृष्टिकोनातून प्रवृत्ती सकारात्मक दूध करण्याचा गोष्ट आहे. आता तुम्ही सांगितलं 80 लिटरवरून आता 20 लिटर दूध आहे. बाहेरची दूध त्या गावात यायचं बंद झालं. मात्र माझं एक असं मत होतं, त्या तुमच्या 5-6 जणांमुळे वर्षभरात आणि 10 लोक तयार करायची जबाबदारी तुमच्या 9 जण पटकून दिली होती. दुसऱ्याच्या दुधावर किती दिवस संस्था आपण चालवणार? मालवीला डेअरी झाली, करुणा झाली, की घेतला झाली, प्रत्येक गावाच्या ठिकाणी गेली होती. दुधामध्ये तो तोंडुकीची 4 पोरं माझ्याकडे आली. 4 पोरांनी डेअरी, त्याचं होतं 50 लिटर दूध चालू. आज त्या 50 लिटर म्हणजे त्याचं 600 लिटर दूध आहे. एकट्याचं 50-55 लिटर दूध अशी 2 पोरं आहेत. त्यामुळे त्यांचं बघून आणि 10 लोक तयार झाली. 600 लिटर दूध आहे. मला जरा सांगा, दूध धंद्यासारखा धंदा दुसरा कुठला नाही. दर 10 दिवसांचे 10 दिवसाला पेमेंट, 13 ते 20. तुमचं फॅट एसएनएफ लागेल त्याबद्दल तुम्हाला दर, तुमच्याकडे मशीन आहे, कॉफी देत आहे ना, बरोबर सगळं आहे. म्हणजे ज्याचं 10 जेवण लागेल त्याला 10 जेवण तुम्हाला फॅट, ज्याचं 5-5 लागेल त्याला 5-5 तुम्हाला फॅट. आज कुठला एखादा असा व्यवसाय नाही की तुम्ही एका एकरामध्ये 50 क्विंटल भात काढाय तुम्हाला 5,000 रेट, आणि एका एकरमधनं 5 क्विंटल भात काढले म्हणून त्याला 2,000 रुपये रेट. नाही, फक्त एकमेव व्यवसाय असा आहे की तुम्ही घातलं घ्या, तुम्हाला दर द्या. पाण्याचा दूध घातला त्याबद्दलचा रेट, चांगलं पिवळ दूध घातला त्याबद्दलचा रेट. दुसरा मुद्दा, डेअरी ही एक झरा आहे. कुठलंही पीक वर्षातनं एकदा मिळतंय. भात घ्या, नाचणा घ्या, भुईमूग घ्या आणि डेअरी ही 10 दिवसाला पुन्हा बाजार आणि चालवायचं एक नंबरचं साधन आहे. ज्याच्या घरामध्ये 5 लिटर सकाळी संध्याकाळी 5 लिटर दूध आहे, तर 10 लिटर दुधाचं 50 रुपये प्रमाणे 500 रुपये प्रति डेअरी हे जातं. 50 रुपये कमीत कमी म्हणावं. असं 10 दिवसाचं 5,000 रुपयाचा त्याचा हप्ता आला. महिन्याचं 15,000, वर्षाचं 15 गुणिले 12 किती झालं बघा, जवळजवळ 2.25 लाखाचं त्याचं दूध जातं. 2.25 लाख रुपये कुठल्या दुसऱ्या एका ह्याच्यातून तुम्हाला मिळण्यासारखं साधन आहे का? अजिबात नाही. आज पोट तिरकीनं बोलायचं तात्पर्य माझं एवढं, डेअरी काढणं सोपं आहे, मात्र चालवणं अवघड आहे. आले गावकर साहेबांचं बी ह्या लोकांना कुठेतरी एवढी तळमळ आहे. कालचं मिटिंग झाल्यापासून त्यांना आणि परत ऊर्जा जास्त मिळाली साहेब बँकेची तुमच्या. ही ऊर्जा टिकवायचं काम तुम्ही करायला पाहिजे, नाही तर आम्ही परत तुमच्याकडे येणार नाही. जेवढा समोर आम्ही बसलो, ज्या उद्देशानं आपण डेअरी काढली, तो उद्देश सफल व्हायसाठी प्रत्येकाने त्याच्यात सहभागी घ्या. बँकेच्या अधिकाऱ्यांना मी आता इथे या ठिकाणी घेऊन आलो. तुम्हाला आता या महिला भगिनी आहे, त्यांची लई तुम्ही शिकी असणार, घरात मालक असणार. दूधधंदा तुमच्याकडं कसा आहे माहिती आहे, गाजराची पुंजी वाजण्याची मोडून झाली, मक्याचा तुमचा दूधधंदा चांगला आहे. ज्या वेळेला गेल्या महिन्यापर्यंत ओली चांगली सकस वैरण होती, त्यावेळेला तुमचं 30 लिटर होतं. या महिन्यात 22 लिटर, पुढल्या महिन्यात 15 लिटर आणि एप्रिल महिन्यामध्ये 8 लिटर दूध. तेरा म्हणायचा धंदा करायचं नाही. धंदा करत असताना आपण तुमच्या जनावराला बारमाही करून इतकी वैरण साठवून तुम्ही घरात ठेवणं गरजेचं आहे. सकाळी बेरडं काढलं सोडलं आणि संध्याकाळी आली तर माझी मस दिली तर तुम्ही डेअरीला, नाही दिली तर रिकामी. असा व्यवसाय करायचा दिवसात संपलेलाही जातात. आज मला जरा सांगा, आपल्याकडे ज्यावेळेला 100-200 रुपये असतात त्यावेळेला रुपयाची किंमत नसते, आणि ज्या वेळेला आपल्याकडं रुपये नसतोय आणि कंडक्टर एसटीतून उतरतोय त्यावेळेला रुपयाची किंमत आपल्याला कळते. एका रुपये पहिल्यांदा लागतोय 1 रुपयावरनं कोटी रुपये होतात. म्हणून पहिल्यांदा 1 रुपयावरनं आपण पुढं सुरुवात करावी. एकाला डावलून चालत नाही. काय चालतंय? तसं आता तुमची सुरुवात आहे. महिला भगिनीचं मी कौतुक करतो.
आता कदाचित तुम्ही ऐकून एखाद्या 4-2 जणांना असं वाटलं की काय नाही आहे, एखादी बस किंवा एखादी गाडी आहे, ते शक्यतो घेऊन करणाऱ्या माणसाने सरकारी संस्था ही कशी आहे, सरकारी संस्थाला मरण नाही. एखादा माणूस 100 वर्ष झाला, 80 वर्ष झाला, 80 कंपनीत मरून जातो. तुमची डेअरी मागवणीची आत्ता जी आहे ती तुमच्या डेअरीच्या नावावर उद्या स्टार्ट रजिस्ट्रेशन डेअरी होईल, करावी लागेल. मात्र कमीत कमी तुमच्याकडून वेळेला 100 लिटर पाहिजे आणि वेळेला 100 लिटर तुम्ही करायचं. तुम्ही जर म्हटलं त्या लोकांनी तर त्याला वेळ पण लागणार नाही. 10 लोकांनी 5-5 लोकांची वेळ 50 लिटर 2 लिटर 100 लिटर झालं. तुम्हाला एकदा पैशाची सतत लागली तर ॲटोमॅटिकली माणूस काय करतो, माझं 5 लिटर मेमध्ये सुद्धा कमी तयार नको, त्यांना अनेकाधी दिवस वाढतो. जनावरांची संख्या वाढते, जनावरांची संख्या वाढली की तेवढं तुम्हाला व्याप वाटते. दूधधंदा हा करत असताना दिवसभर लावायचं काढवायची गरज पण नाही. आज एवढं शास्त्र विकसित आहे. तुम्हाला सायलेंट बॅग कमी जर असतील बाजारामध्ये ते विकत मिळालं आहे. तुमच्याकडं पाणी जर तुमच्याकडे जर असं पाणी जर असेल तर आज पाणी आहे, मात्र तो शेतकरी शेताकडे जायत नाही. त्याने 1-2 जनावरं पाळली आणि एक हरभरा मका किंवा असंच मेगास्वीट किंवा हे आपलं नेपियर अशी वैरण लावली तर 10 जणांना तुम्ही विकत वैरण देऊ शकता. तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. म्हणजे जिथं पाणी आहे, शेती आहे, त्याला त्याच्यातून उत्पन्न मिळालं आणि 10 लोक सुधारले. या पद्धतीने जर दूध व्यवसाय करायचं म्हटलं तर कोकणात आज बऱ्याच काही गावात चांगल्या पद्धतीने दूध व्यवसाय करा. आणि हा दूध व्यवसाय चालत असताना एका डेअरीचं बिल आहे 5-5 लाख, 3-3 लाख, 2.5 लाख, 10 दिवसाला बिल मिळालं. आता हे बिल ते 3 लाख रुपयाचं नाही मिळालं तर आठवड्याचा बाजार आपल्याला थांबवता येतो का? आठवड्याचा बाजार थांबवायला इथे जो खर्च लागतो पोटावर तो लागतो. मग घरात रडत दिवस काढण्यापेक्षा तरुण पोरांनी ह्या व्यवसायामध्ये जरा सपोर्टेबल हाताळी जर बघायला आणि या व्यवसायाकडे दिवसपणाला जर मी कोणत्या तुम्हाला याचा अर्थ कोणामुळेला 20,000 कमी पडले म्हणून नाही. आज आपली 8.5 होती. मात्र ज्या उद्देशानं तुम्ही इथं डेअरी करणार तो उद्देश सफल जर करायचा म्हटलं तर प्रत्येकाने ह्या डेअरीकडे लक्ष द्यायला पाहिजे. प्रत्येकानं ह्या डेअरीला खूप सुरुवात करायला पाहिजे. नशेल जनावरच्या बँकेच्या अधिकारी साहेबांना आम्ही आणले असं एक 10-20 प्रस्ताव करा. बँकेकडे ज्या वेगवेगळ्या सेवा सुविधा आहेत त्या सेवा सुविधांचा वापर करा आणि हा तुम्हाला वाढीचा किंवा प्रयत्न करा. आणि एक म्हातारी महिलेचं कुठून काय शिकायचं, म्हातारी म्हणून जातील मात्र मधला पिरियड जो पुढचा जायचा किंवा अवघड होतो घराला पूर्ण बोलवल्याशिवाय तुम्ही शेताला जाऊ शकत नाही. मग सांगायचं असतं गुरुकुळ हा तुमच्या जिल्ह्यात म्हणून 13 वर्ष झाली 250 लिटर होता 28,000 लिटरपर्यंत दूध गेलं. सगळ्यांनी जर तुमचा विचार जर करायला गेला असता तर गुरुकुळ कधी करून गेला असता. मात्र ज्यांना ह्या दूधदंड्यातील रूढी समजली, ज्यांना ह्या दूधदंड्याचं महत्त्व पटलं आहे ती लोक आपला व्यवसाय वाढवायला तशाच पद्धतीचा व्यवसाय तुमच्या गावामध्ये वाढावा ही माझी कल्पनेची विनंती आहे. मी आता जास्त बोलत नाही. एक दिवस संध्याकाळी सगळ्या लोकांना बरोवा सविस्तर दूधधंदा म्हणजे काय, दूधधंद्यासाठी नेमकं काय करायला लागणार या गोष्टीवर सविस्तर तास 2 तास मार्गदर्शन करतो. मात्र हे 22 रुपयांना हे 42 रुपयाला तुम्ही जावं एवढीच्या परमिशनच्या मी प्रार्थना करतो. आणि तुम्ही डोळसपणाने या मुद्द्याकडे बघा. चालवणाऱ्या माणसाने सुद्धा डोळसपणाने या गोष्टीचा विचार करावा आणि हे आजच्या वाढत आहे करतो. मी आता जास्त प्रमाणात साहेबांना विनंती करतो त्यांच्या वेळेवरून साहेबांनी आपल्या समोर मांडावं. संस्था आपण नंबर 2 मागवली आजच्या कार्यशाळेत शेतकरी मित्र मगाशी काय बोलताना बोलले बोलतो मंडळाने संस्थेला मदत केली असं जे इको मशीनसाठी लक्षात घ्या. दूध संस्था आपल्या गावात असणं ही एक देवळासारखी गोष्ट आहे, लक्षात घ्या. आणि मी तर लक्ष्मी म्हणतो दूध संस्था, कारण ती रोजगार निर्मिती देते आणि प्रत्येकाच्या हातात पैसे हे दूध संस्थेकडून मिळणार तुम्हाला. रोजगार दिल्यावर काय, ती जर बंद झाली तर काय परिस्थिती असेल. बऱ्याच गावात विचारा तिथे दूध संस्था आता काढायला परमिशन नाही आहे काही ठिकाणी. तर तुमच्याकडे जी हा चांगला एक आलेख उल्लेख म्हणजे दूध संस्था आहे, जर सगळ्यांनी शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं मला वाटतं. पण सांगतो तुम्हाला
जिल्ह्याची परिस्थिती सांगतो की पार्श्वभूमी जिल्ह्यात 2013मध्ये जेव्हा दूध घेण्या अगोदर एवढी वाईट परिस्थिती होती दूध व्यवसायाची की बँक पण फायनान्स करायला घाबरत होती. कारण काय तर दूध व्यवसायाला आज दूध उत्पादन झालं तो विकणार कुठे शेतकरी आपला. तर आज घरकुळ आल्यामुळे आपल्या जिल्ह्यात आज जवळजवळ 3.5 ते 4 कोटी महिन्याला पैसे येत आहेत. ते कोणाचे येत आहेत? हे आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकडनं येत आहेत. मला इतर कुठचा व्यवसाय आहे दर महिन्याला एवढे पैसे येतात आपल्या जिल्ह्यात? ना ऊस शेती आहे, ना कुठची उत्पादन भात शेती आहे किंवा भाजीपाला करतो. एवढ्या याच्यात दूध व्यवसायाशिवाय एवढं उत्पन्न मिळत नाही. कारण तंतुरी शाखोती यांचे पैसे जमा होत आहेत सगळ्या ब्रँचला या दूध संस्थांना. सांगण्यात हा उद्देश आहे की तुम्ही दूध संस्था आहे, दूध संस्था तुमच्या हातात आहे टिकवणं. आता टिकवणं मोठं आपला शेतकरी हा पारंपरिक व्यवसाय करतो आहे. दूध व्यवसाय कसं काय आपण फॉरेनवरून आलेला नाही. फक्त बदल आपल्याला घडवायचे आहे. ते बदल काय तर आपल्याला जातीवंत जनावरं घेतली पाहिजे, त्याचं व्यवस्थापन काय आहे, संगोपन काय आहे ही माहिती करून घेतली पाहिजे. थोडा बदल आहे. पूर्वी आपण टू स्ट्रोक गाड्या एमएटी वगैरे किंवा सायकल होतं. आता आपण कशावर आलो आहे? 2 स्ट्रोक गाड्या, ॲव्हरेजच्या गाड्या. मग काय थोडक्यात काय तर चांगलं जास्तीत जास्त दूध देणाऱ्या जनावरं पाळली पाहिजे. म्हणजे कमीत कमी दिवसाला 8 लिटर दूध देणारी म्हैस किंवा गाय ही शेतकऱ्याला पुरवत आहे. 1 ते 2-3 लिटर दूध देणाऱ्या जनावराला शेतकऱ्याला नुकसानच आहे. छंद म्हणून आपला ठीक आहे, पण ज्याला व्यवसाय करायचा आहे त्याने 8 ते 10 लिटरच्या वरतीच जनावरं दूध देणारी पाळा, तर तुम्ही यशस्वी व्हाल. आणि आपले शेतकरी यशस्वी झालेले आहेत. गेल्या वर्षी आपल्याकडे जवळ 350 जनावरं आपण हरियाणातून आणली जिल्ह्यात. मग आपल्या जिल्ह्यात हरियाणाचं टेम्परेचर काय आहे? मायनस आहे. मायनस 3-4 डिग्री सेल्सिअस आणि ते 50पर्यंत जातं आहे. आपल्याकडे काय आहे? आपल्याकडे जनावर पूर्वी असाच सुरू होता की आज राज्याबाहेरील जनावर आपल्याकडे होणार नाही. पण खऱ्या अर्थानं सांगायला गेलं तर 350 जनावरांपैकी जवळजवळ 340 जनावरं आहेत गाभण, काही जनावरं व्यालेली पण आहे. म्हणजे आपण आपला शेतकरी करू शकतो बरोबर. तुम्ही पण ती मानसिकता बदला. एक लक्षात ठेवा, दूध धंदा असा आहे की त्याला मरण नाही. दर दिवशी पैसा देणारा धंदा आहे. दुसरी गोष्ट दुधाला दर आहे असं कुठचाच व्यवसाय नाही. आंबा काजू बघा दर फिक्स आहे का? दुधाला आहे तर फिक्स रेट आहे. चार्टप्रमाणे तुम्हाला SNF प्रमाणे दर मिळेल. बरं दुसरी गोष्ट आहे व्यवसायाला कॉम्पिटिशन आहे का? तर नाही. बघा जरी बाबा 100 लिटर दूध केलं म्हणून तुमचं बाबा 110 लिटर दूध झालं म्हणून घेणार नाही काय दूध संस्था नाही. असा हा धंदा आहे. लक्षात घ्या. मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच की दुग्ध व्यवसाय फक्त व्यवसाय दृष्टिकोनातून आपण पाहिलं पाहिजे. मला जनावर आपण आता जे पारंपरिक व्यवसाय करतोय मला कारण काय आपल्या पारंपरिक करतोय शेती म्हणजे काय तर आपण जनावरं सोडतोय. तर असं करू नका. कारण हरियाणातून जी जनावरं आली त्यांची पद्धत भैया आम्ही जेव्हा बघितलं तिथे शेतकऱ्याकडे जाऊन तो भैया येतो ती जनावरं सेटल करून देतो. तिथे बाबा 14 लिटर देते तर इथे पण 14 लिटर देईपर्यंत तो जात नाही. मग तो काय करतो तर तो सकाळी आता सकाळी 6 वाजता दूध जर काढायचं असेल तर तो सकाळी 4 वाजता उठतो. 4 वाजता उठतो तो गोटा वगैरे शेण वगैरे साफ करून स्वच्छ गाई म्हशीला धुतो आणि ते चारा आणि पशुखाद्य त्याला देतो. आणि मग शांत बरोबर 6 वाजता 2 तासात त्यांचं सगळं राऊंड झालेलं असतं. 6 वाजता तो दूध पिळायला बसतो आणि दूध अर्ध्या तासात काढून परत 24 तास पाणी, परत संध्याकाळचा हाच खेळ. 4 वाजता उठणार झोपलेला असतो तो, साफसफाई करणार आणि खाद्य द्यायला पशुखाद्य आंबून वगैरे काय ते पण प्रमाणात दिलेलं आहे. आपल्या अर्ज नाही. आपण कसं आई जाते ती घालते आहे, वडील जातात ते घालत आहेत, भाऊ जातात असं नाही. त्या जनावरांना प्रमाणात खाद्य घालायला पाहिजे. टायमिंग आहे ते झालं तर प्रमाणात खाद्य कशासाठी नाही तर ते शेणामध्ये ते टाकणार. त्यांना प्रमाण दिलेलं आहे. तुम्ही एक प्रशिक्षण लावा. त्या प्रशिक्षण तुम्हाला सविस्तर किल्लेदार साहेब मार्गदर्शन करते. म्हणजे आपल्या शेतकरी कुठे सुधारतात तर पशुखाद्याला भरपूर खर्च, चाऱ्याला भरपूर खर्च. चारा परत कसा आणला घातला ते कडपापुट्टी बारीक करून घातला तर त्याला पौष्टिक आहे. मुरघास आता पद्धत आलेली आहे जे हरियाणात हिरवा चारा घालत नाही आहे. तिथे जाऊन तुम्ही बघा सुक्या चाऱ्यावर ते दूध 15-14 लिटर दूध पिळत आहे. लक्षात घ्या. म्हणजे आपण ते गोष्टी आत्मसात केले तरच आपण यशस्वी होऊ शकतो. आता बँक म्हणून तुम्हाला मी बँकेची योजना सांगतो. बँक आम्ही असं ठरवलेलं आहे की जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. तुमचे दुधाचे पैसे तुमच्या सेव्हिंगला जमा होतात तर कॅशमध्ये देत आहेत तुम्हाला. हां सेव्हिंगला जमा होतात बस हाच मुद्दा आहे. जर तुमचे काही आता आम्ही जे नोकरदार आहेत त्यांचं उत्पन्न कसं पगार टाकला तर तुमचं उत्पन्न काय दूध उत्पादकाचं उत्पन्न काय तर त्यांचं त्या सेव्हिंगला पैसे जमा होत आहेत दुधाचे बिल म्हणजे हा दूध उत्पादकाचा बँक
त्याचे फायदे आपण तुम्हाला सांगतो. आता जनावरं खरेदीसाठी बँक तुम्हाला काय देणार, बँक कर्ज किती देणार, जनावरांची किंमत किती आहे, व्याज दर काय आहे, त्याला लागणारी तारण व्यवस्था काय आहे, किती परतफेड किती वर्षाने आहे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आता सविस्तर सांगतो. ज्यांना जनावरं घ्यायची आहेत आता कंपल्सरी नाही की हरियाणातून जनावरं आणा, जिल्ह्याबाहेर पण चालू शकतात. फक्त जिल्ह्याअंतर्गत आम्ही खरेदी बंद केलेली आहे. कारण काय ॲडजस्ट होते, एकमेकाचं टॅगिंग करतात, त्याचं जनावर त्याचं. कारण दरवर्षी जिल्हा परिषद 40 ते 50 लाख सबसिडी देते, पण ती ॲक्च्युली जनावरं येत नाही. हा आपलं दुर्भाग्य आहे. तर दुसरी गोष्ट, आता आपण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपली बँकेची योजना. आता ज्यांना हरियाणातून म्हशी घ्यायची आहे, पुरा किंवा गुजरात म्हणून ज्यापर्यंत आपण 1 लाख नक्त कर्ज देतो, नेट फायनान्स 1 लाख रुपये 5 वर्ष कर्ज आहे, 5 वर्ष मुदती 1 लाख हरियाणाच्या म्हशीसाठी. ज्यांना हरियाणाची म्हशी नको आहे त्यांनी जिल्ह्याबाहेरील म्हशी घेऊ शकतात. जिल्ह्याबाहेरील म्हणजे कुठे सोलापूर, अहमदनगर, पंढरपूर, कर्नाटक कुठेही घेऊ शकतात. तर त्याच्यासाठी 70,000 रुपये एका म्हशीमागे देणार बँक कर्ज. आणि ज्यांना गाई घ्यायच्या आहेत, ज्यांना राज्याबाहेरील घ्यायचे आहेत, राज्याबाहेर म्हणजे हरियाणा, पंजाब, बेंगलोर, ज्या ठिकाणी गोकुळ अनुदान देत आहे त्यासाठी हे म्हशीसाठी 1 लाख आणि गाईसाठी 70,000 रुपये. आणि जिल्ह्याबाहेर म्हशीसाठी 70,000 आणि गाईसाठी 60,000 रुपये. कुठूनही घ्या, तुम्ही गुरुकुळ घ्या, सोलापूर, पंढरपूर, बेंगलोरला गेला तर तुम्हाला गोकुळकडनं अनुदान ती 70,000 रुपये मिळेल. त्याच्यात कमिशन काय असतं, सबसिडी असते काय? ते सगळं सांगतो तुम्हाला. आता जे हरियाणाचे म्हशी आहेत, हरियाणाचे तुम्ही म्हशी घेतल्या किंवा हरियाणाची गाय घेतली तर गोकुळकडनं तुम्हाला म्हशी मागे 40,000 रुपये अनुदान आहे. टिपरे साहेब तुम्हाला सांगतील पहिले 40,000 ते अनुदान देत आहेत. ते पहिल्या टप्प्यात आल्या वाहतुकीचे 10,000 रुपये देत आहेत, नंतर पशुखाद्यासाठी 15,000 रुपये देत आहेत, असे 40,000 ते. आणि बाकीची रोख रक्कम स्वरूपात तुम्हाला 1 ते 3 वर्षात तुम्हाला ही सगळी जमा होणार. 3 वर्षात का तर त्यांनी तुम्ही तेवढं दूध संस्थेला घालणं जरूर आहे. की गाईसाठी त्याचं 10,000 आहे ना, 5,000 आहे, गाईसाठी 5,000 रुपये आहे. ती बेंगलोरवरूनच घेणं गरजेचं आहे, बेंगलोर, पंजाब नंतर हरियाणा. तसंच गाई असं म्हशी हरियाणा, पंजाब किंवा गुजरात या 3 राज्यातूनच घेतलं जरा अनुदान मिळणं. कारण काय, तिथे जातीवंत म्हशी आहेत आणि तो हरियाणा असा राज्य आहे की जसं आपल्याला आता गोकुळ अनुदान देत आहे 40,000 कशासाठी, जनावर खरेदीसाठी, तसं ते पैदाशीसाठी तिथं शेतकऱ्याला अनुदान मिळतं आहे हरियाणा. जातीवंत जनावर आपल्या हरियाणातच मिळू शकतात. हा मुद्दा. आता राहिला तुम्हाला जनावरांची किंमत समजली बँकेची. त्याचबरोबर ह्याला आता 5 वर्ष परतफेड आहे. तर व्याज दर आमचा बँकेचा 2 लाखापर्यंत 9% आणि 2 लाखाच्या पुढे 11%. आता 2 लाख नियमित जर कर्ज परतफेड करणारी जर शेतकरी असेल तर त्याला आम्ही बँक व्याज परतावा देतो 2% रेबीट, म्हणजे ते कर्ज तुम्हाला 60% मिळणार. आणि महिला जर शेतकरी असेल, जे उत्पादक विचारावे जर कर्ज असेल त्याला 2.5% व्याज परतावा मिळणार. हा दर वर्षाला मिळणार. एप्रिल ते मार्च आमचं आर्थिक वर्ष असतं, त्याचे दर महिन्याचे हप्ते तुमचे नियमित असतील ते तुमच्या सेव्हिंगला आम्ही पैसे जमा करतो. ही झाली बँकेची योजना. आता काही शासकीय योजना आहेत तर आपला शेतकरी त्या शासकीय योजनेपर्यंत पोहोचवत नाही. तर आम्ही बँकेत सिंधू सहयोग कक्ष, आमचे जिल्हा जे बँकेचे अध्यक्ष महोदय दळवी साहेब आणि संचालक मंडळाची असा कक्ष तयार केला आहे की तिथे शेतकऱ्यांसाठी एक योजना राबवल्या जातात. शेतकरी असणे किंवा रोजगार निर्मितीसाठी जे नवीन तरुण आहेत त्या व्यवसाय करण्यासाठी एक कक्ष तयार केला. शासकीय योजनेपर्यंत आपल्याला शेतकरी पोहोचत नाही. तो काम आमच्या एका अधिकारी करतात. तुमचे फक्त कागदपत्र जमा करणार, ते अपलोडिंग पासून सगळ्या गोष्टी आम्ही करतो. आता कुठच्या योजना आहेत, ओपन जे आहेत, ओपन म्हणजे समजलं ना, ज्यांना जात प्रमाणपत्र नसतं ते अण्णासाहेब पाटील महामंडळात बसत आहेत, ब्राह्मण समाज किंवा. आणि ओबीसीमध्ये ज्यांची जात प्रमाणपत्र आहे ते ओबीसी शामराव पेजे महामंडळामध्ये. याच्यामध्ये काय होते, 12% व्याज तुम्हाला परतावा होतो 12%पर्यंत 5 वर्षाच्या कर्जासाठी आणि 15 लाखाच्या कर्जापर्यंत पूर्णपणे व्याज तुम्हाला रिटर्न मिळतं, नियमित हप्ता असेल तर. आणि दुसरी आहे पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना कार्यक्रम म्हणजे PMEG. त्यांच्यामध्ये काय आहे तर तुम्हाला 1 टाइम सबसिडी दिली जाते. जसे गोकुळ तुम्हाला 40,000 देत आहे, ती गोकुळ पण 3 वर्षात देत आहे. इथं तुमचं सँक्शन झालं की ताबडतोब तुम्हाला सबसिडी जमा होते. ती 35% महिलांसाठी आहे, 30% पुरुषांसाठी. ह्या योजनेचा पण तुम्हाला लाभ घ्यायचा आहे. म्हणजे आम्ही तर जे दूध व्यवसाय करतायत त्यांना आम्ही याच्या कसल्या कुठल्या योजनेमध्ये अंतर्गत बसवतो, कारण शेतकऱ्यांना तेवढा कर्जाचा भाग कमी होतो त्या. आता राहिला मुद्दा दुसरा गोष्ट तारणाचा. बँक तारण म्हणून तुमच्याकडे काय येतं तर मला असं वाटत नाही की एकही आमच्या जिल्ह्यातला एकही शेतकरी
व्यवसाय दुग्ध व्यवसाय करायचा आहे आणि मला तो करता येणार नाही बँक तारण न दिल्यामुळे. तारण असं आहे, तारणामध्ये मी 5 पर्याय आहेत आपल्याकडे. 5 पर्यायापैकी आपल्याकडे 100% शेतकरी बसणार. पहिला कुठचा तर 7/12. 3 लाखापर्यंत 7/12 आम्ही साध्या घाण खताने घेतो. 3 लाखापर्यंत कर्जापर्यंत म्हणजे 3 म्हशी हरियाणाचे येऊ शकतात, जिल्ह्याबाहेरील 4 म्हशी येणार, जिल्ह्याबाहेरील राज्याबाहेरील 4 गायी येणार आणि जिल्ह्याबाहेरील 5 गायी येणार. म्हणजे शाखा पातळीवर तुमचा अजून आपण कुठच्या ब्रँचला आहे? हां, सिंधू बँकेत आहे ना, त्या ब्रँचला तुमचं मंजुरी होणार. आता काय काय लागणार आहे? आता 7/12 ज्यांचा आहे त्यांनी साध्या खानखाताने द्यायचा आहे. तुमचा सहिष्य आई वडिलांच्या नावे 7/12 असेल आणि मुलाला कर्ज घ्यायचं असेल तर वेगळी संपत्ती घेण्याची गरज नाही. त्यांनी आई वडिलांना आम्ही कोणाला तरी एखादा सहकर्जदार करून घेतो आणि बोजा चढवायचा. बरोबर. 7/12 ज्यांचा नाही आहे तिचा दुसरा पर्याय घराचा असेसमेंट उतारा. फक्त घर कुठल्या योजनेअंतर्गत असताना, कुठली योजना म्हणजे ग्रामपंचायतीने बसवलेलं घर असेल, बनवलेलं घर असेल किंवा इंदिरा गांधी, राजीव गांधी त्या योजनेअंतर्गत घर असेल तर बँकेला ते तारण देता येत नाही. मग त्या अंतर्गत घर असताना अदरवाईज चालू शकतो. मग त्याच्यावर आपल्याला बोजा असेल त्या संदर्भात पण तेच आहे. ज्यांच्या आई वडिलांचं नाव आहे त्यांना सहकर्जदार होईल, संपत्तीची गरज नाही. हे 2 पर्याय झाले. 7/12 झाला, घराचा असेसमेंट उतारा झाला. तिसरा पर्याय सांगतो त्या तुमच्याकडे तारण नाही आहे, 7/12 पण नाही, एखादा शेतकरी घराचा असेसमेंट देत नाही, त्याच्यासाठी पर्याय आहे आमच्या बँकेत पगार होणारा एखादा नोकरदार जामीन दिला तर तारणाची अट शिथिल आहे. कशासाठी नोकरदार जामीन? तेव्हा त्याला तारण देता येत नाही 7/12 किंवा असेसमेंट. अदरवाईज म्हणजे अन्यथा तुम्ही दूध उत्पादक हे जामीनदार द्यायचे आहे. 2 लक्षात घ्या. तारण नसेल तरच नोकरदार जामीन घेणार आहोत. 3 पर्याय झाले. ज्याचा 7/12 नसेल, घराचा असेसमेंट नसेल, नोकरदार जामीन मिळत नसेल तर चौथा पर्याय जर आमच्या बँकेत जर डिपॉझिट त्याचा असेल, समजा 1 लाख डिपॉझिट असेल तर त्याला आपण डबल कर्ज देणार 2 लाख, ते तारण ठेवू. 1.5 लाख असेल तर 3 लाख मिळणार. हा झाला चौथा पर्याय. आता 5वा पर्याय आहे की संस्था तुमची रजिस्टर असेल, पुढे भविष्यात तुमची रजिस्टर झाली तर तुमचं लेखापरीक्षण झालं, ऑडिट झालं का तुम्हाला तुमच्या हमीवर पण आपण शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करू शकतो. हा झाले 5 पर्याय. गावात विकास संस्था आहे का तुमच्या? नाही. विकास संस्थेमार्फत ज्यांचे करायचे असतील त्यांचे पण आपण प्रस्ताव स्वीकारू शकतो. फक्त शासकीय योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर तो वैयक्तिक सिंधू बँकेच्या शाखेत जाऊनच त्याचा प्रस्ताव करावा लागेल. ही झाली तारण व्यवस्था आली. तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर तुम्हाला जनावरांची किंमत, आपण कर्ज किती देणार, व्याजदर सांगितला, शासकीय योजना याची 5 वर्ष परतफेड असेल कर्जाची. तर महत्त्वाचा मुद्दा काय तर तुमच्या संस्थेला वेटेज येण्यासाठी वेटेज असलं पाहिजे. आता कोणी येतं आणि बँकेकडे कर्ज दुग्ध व्यवसायासाठी आता बँक देत नाही तर दूध संस्थेच्या शिवाय बँक कर्ज देणार नाही. म्हणजे कंपल्सरी दूध संस्थेची शिफारस पाहिजे. व्यवसायाला जाऊन तो शेतकऱ्याला कर्ज पुरवठा करण्यास हरकत नाही. यांचं दूध आमचा दूध संस्थेचा सभासद आहे आणि उत्पादित होणारे दूध आम्ही खरेदी करणार, संस्थेने शिफारस केली पाहिजे. राहिला विकास संस्था गावात असेल तर विकास संस्थेचा नो ड्यूज दाखला एक लागेल. म्हणजे कर्ज थकबाकीदार असेल, जामीनदार किंवा कर्जदार किंवा त्याच्या आईवडील किंवा कर्ज मिळणार नाही. आता थकबाकीदार असेल त्याला कोणालाही कर्ज मिळणार नाही. तर कर्ज असेल तरी चालेल पण रेग्युलर असणं गरजेचं आहे. अन्य कर्ज असेल तर ही झाली बँकेची योजना. नो ड्यूज दाखले सांगितले, दूध संस्थेची शिफारस सांगितली. आता 3 बॉन्ड पेपर एक लागतील. एक कर्ज रोख्यासाठी, जनावरांचे नजरगान कर आणि तारण खानखात्यासाठी. 2 जामीनदार, त्यांचे आधार कार्ड. माझ्या मते एक जामीनदार एक व्यक्ती दोघांना जामीन राहू शकतो. म्हणून आम्ही काय सांगतो, एका शेतकऱ्याला 3 फोटो घे आणि 3 आधार कार्ड घे. म्हणजे 3 जणांचे ग्रुप करायचे, एकमेकाला ते जामीन राहतील. ज्यांच्याकडे तारण व्यवस्था आहे अशांसाठी. नोकरदार जामीन कधी ज्यांच्याकडे तारण व्यवस्था नसेल तेव्हा ना, अन्यथा नाही. तर ही योजना बँकेची झाली. तर तुम्हाला काय अडचण असेल किंवा काय असेल तर तुम्ही ठरवा. मला आता मी बसणार तिथे मला माझ्याशी विचारा. दुसरी गोष्ट आहे आपली जिल्हा परिषदेवर आम्ही MOU झालेला आहे आदर्श गोटा बांधणी. ज्यांना आता दुग्ध व्यवसाय करणारा त्यांनाच ॲक्च्युली गोटा मिळत नाही. मग शासनाने आमचे जिल्हा परिषदेचे CEO साहेब, नायक साहेब आहेत, अध्यक्ष साहेब यांची मिटिंग झाली आणि त्याच्यात त्यांनी ठरवलं की जे दूध संस्थेने शिफारस केलेल्यांना प्राधान्य त्या आदर्श गोटासाठी. आदर्श गोटा म्हणजे का नरेगा अंतर्गत माहिती आहे का तुम्हाला? तुमची ग्रामपंचायत कुठची मागवली मग तिथे जाऊन विचारा नरेगा अंतर्गत मला गोटा बांधणी करायचं आहे, त्याला 77,000 रुपये अनुदान आहे. मग तुम्ही किती मागे आहात ते बघा, म्हणजे विचार करा. जाहीर करतायत नरेगा अंतर्गत आपल्याला 77,000 रुपये अनुदान 5 जनावरांसाठी.
तर ते नरेगा अंतर्गत तुम्हाला ताबडतोब अनुदान मिळत नाही कुठचंही शासनाच्या योजनेत. पहिलं तुम्हाला ते जॉब कार्ड काढावं लागणार, मग तुम्हाला ते मजुरीचे पैसे देणार आणि साहित्याचे पैसे तुम्हाला मागावून देणार. मग त्याच्यासाठी बँकेने काय केलं, बँकेने तुम्हाला ब्रिज लोन दिलं. ब्रिज लोन म्हणजे काय, तुम्हाला 1 वर्षानंतर जे पैसे मिळणार ते आधी तुम्हाला आम्ही देणार कर्ज स्वरूपात आणि तुम्ही ते गोटा बांधायचा आहे. आणि ते अनुदान आलं वर्षभरात ते आपण क्लोज करून टाका, बंद करून टाका, असंही चालतं. याची वर्षाची आदर्श गोटासाठी आमची 10 वर्ष मुदत आहे. जशी घर कर्ज असतात 10-10 वर्ष 15-15 वर्ष, ते 10 वर्षाचं आहे. कारण काय, गोटा हा डेड इन्व्हेस्टमेंट नाही, म्हणजे त्याच्यातून रिटर्न येणार नाही. त्याच्यामुळे ते लॉंग पिरियड 10 वर्षासाठी ठेवलेला हप्ता कमी बसणार. जो आदर्श गोटा आहे तोही तुम्ही योजनेतून घेऊ शकता. यानंतर केंद्र शासनाची KCC कार्ड एक योजना आहे, म्हणजे जसं आंबा काजूसाठी संगोपनासाठी दिलं जातं, तसंच जनावरांच्या संगोपनासाठी पण KCC कार्ड दिलं जातं. त्याचा पण व्याजदर 7% आहे. तो नियमित 30 जूनला परतफेड केली तर 3% तुम्हाला रिटर्न मिळतात केंद्राकडे. तरी तो बँक क्लेम करणार, तुम्हाला काय करण्याची गरज नाही, फक्त जनावरांचं इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. ह्या मी योजना फास्ट सांगितलेल्या आहे. तुम्हाला समजल्या नसतील तर मला विचारा, नाही समजलं तर पुन्हा आपण सांगू. तर तुमच्या शेतकरी तयार करणं तुमच्याकडे गरजेचं आहे. जर दूध संस्था बंद झाली तर तुमचा रोजगार बंद होईल, हे लक्षात घ्या. तर ज्या ठिकाणी दूध संस्था आहे तिथे 4 पैसे आलेले आहेत. काही आता शेतकऱ्यांचं तुम्हाला उदाहरण देतो, तिकडचा बांधायचा आहे तो दर वर्षाला 90,000 रुपये बोनस घेतो. दुधाचे पैसे वेगळेच राहिले, बोनस घेतो 3 ते 4 रुपये 4.5 रुपये देत आहे सरासरी. गोकुळ संघाकडनं बोनस मिळतो आहे. गोकुळ संघाकडनं बऱ्याच योजना आहेत ज्या तुम्ही राबवू शकता, पण दूध उत्पादन वाढवलं तरच त्या योजना तुम्हाला राबवणार. आज गोकुळ अशा कंडिशनमध्ये ज्या ठिकाणी दूध हे नाही आहे, काय कमी येते त्या शाखा किंवा संस्था बंद करण्याच्या तयारीत आहे. तुमचं ऑडिट होणार नाही, तेव्हा शासन पण तुमच्याकडे बंद करत आहेत काही संस्था ज्या रजिस्टर संस्था आहेत. कारण काय, व्यवहार नाही आहे, ऑडिट होत नाही आहे. पण तुम्ही चांगली संधी आलेली आहे. तुम्ही संस्था रजिस्टर करायसाठी पण मी तुम्हाला मदत करतो मंडळाला. काय तुमची स्वतःची संस्था होऊन द्या. तुम्ही टाका कोड नंबरवर कोडवर स्वतःची संस्था तयार करा. पण दूध व उत्पादन वाढा. बँक तुम्हाला सदैव सहकार्य करणार. शेतकऱ्यांचीच बँक आहे, जिल्हा बँक ही कोणाची बाहेरची बँक आहे, तुमच्यासारख्यांचीच सगळं बँक आहे. तेव्हा तुम्ही लाभ घ्या बँकेचा. तुम्हाला काही योजना, अन्य योजना पण आहेत बऱ्यापैकी, त्याचाही तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकता. तर मला बोलण्याची संधी दिली संस्थेने, तर मी संस्थेचे आभार मानतो. आता एकदा तुम्ही घड्याळाकडे काय बघा त्याला, कारण मी एका ठिकाणी 4:30 वाजता येतो म्हणून सांगितलं. माझी कळकळीची विनंती तुम्हाला सगळ्यांना आहे, तुम्ही सगळ्या लोकांनी एक दिवस तुमच्या वेळेप्रमाणे त्या दिवशी मात्र गावातली सगळी लोकं असावी. तुमचं सेपरेट महसूल गाव आहे मांगवली, सेपरेट महसूल आहे. सेपरेट महसूल जर असेल तर डेअरी काढायसाठी काय काय लागणार, काय करायचं या ही गोष्ट. आणि आता तुम्ही 20 जण आहे, 20 जणांच्या ऐवजी जर 50 लोक एकत्र बोलवतो आणि 50 लोक एकत्र आले आणि त्या 50 लोकांपैकी तुमच्याबरोबर आणि 15 लोक इच्छुक झाले, तर त्या दृष्टिकोनातून एक दिवस दूधधंदा म्हणजे काय, त्याला काय घालावं लागतं आहे, अन्य काय, दूध व्यवसाय पैसे होत असतं करण्यासाठी काय करायला लागणार, 1-2 तास चर्चा करूया. व्यवस्थापन जनावरांचं कसं करायचं, फॅटवर लागत नसतं फॅट कसं वाढवायचं, जनावरं वैरण कुठली घालायला पाहिजे, कशी घालायला पाहिजे, किंवा डेअरीचं महत्त्व आणि डेअरी काढण्यासाठी काय करायला लागणार आहे, त्या सगळ्या गोष्टी साहेबांना वेळ मिळाला तर साहेब येतील. नसेल संध्याकाळच्या पाळीमध्ये जर असं तर आम्ही दोघंजण एकवीस होतो. त्या दिवशी मात्र जास्त लोकांना हजर ठेवायला जावं तुमचं. मला मगाशी कोणतरी बोलायचं तात्पर्य माझं काय होतं, बंद अवस्थेतलं पुनरुज्जीवित करण्यासाठी तुम्हाला लोकांना राग येणं सुद्धा गरजेची वाटतं. नाहीतर पाठीवर हात फिरवायचा, गुळगुळी तुझं काम चांगलं आहे, माणूस आहे की बाजून जातो. त्यामुळं त्या लोकांनी चांगल्या पद्धतीने करा. त्या लोकांनी आता मुंबईवाल्या मंडळांना तुम्हाला वशिल्याला पैसे का दिले हो, त्याच्याला पैसे ज्या झाले म्हणून तुम्हाला कुठंतरी उठाव यावं म्हणून, आणि उठाव यावा म्हणून करायचं असेल तर तुमच्याबरोबर संघटना अतिशय महत्त्वाची आहे. आणि संघटनेला घेऊन जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला सांगतो पुढल्या वर्षीला ह्या दिवसामध्ये तुमचं 150 लिटर वेळेला दूध असतं. फक्त 25 लोकांचा ग्रुप माझ्याबरोबर द्या. त्या 25 लोकांना निजाला न्यायचं, काय वरती कुठं न्यायचं, काय करायचं आहे, सगळ्या गोष्टी प्लॅनिंगप्रमाणे करूया. आणि ज्याच्या मनात वैरण आहे आता उपलब्ध, मात्र दूध त्यांचं दुर्लक्ष आहे, अशा पोरांना याच्यात घालूया. आणि 25 जणांचा गट जरी तयार झाला आणि प्रत्येकानं 5-5 लिटर दूध जरी घातलं, 1,200 लिटर वेळेला दूध
25 मुळे पुढल्या वर्षीला आणि 30 वाढते आणि वाढवायसाठी पण तुम्हाला शाखा नंबर 2 देते. आत्ता शाखा नंबर 2 तुमच्या आहे तशी चालू आहे आपण, मात्र या 2-3 महिन्याच्या पिरियडमध्ये कुठल्याही परिस्थितीत तुमची संस्था रजिस्ट्रेशन करून घ्यायला पाहिजे. साहेबांनी झडपीचं वगैरे जे अनुदान सांगितलं, तुमची संस्था रजिस्ट्रेशन जर नसेल तर ह्या सगळ्या गोष्टी मिळत नाही. आता काही संस्थांना पंप, पाईपलाईन, चारा लागवडीसाठी मदत केली आहे 2-2 लाख रुपये, किंवा ज्या संस्था रजिस्टर आहे तर त्या संस्थेला तुम्हाला फायदा मिळाला असता. आता तुमच्याकडे पाण्याचा भाग आहे, पाणी आहे का उपलब्ध? पाणी भरपूर आहे पाणी. हां, म्हणजे आमच्याकडे पाण्याचा भाग आहे. चारा लागवड करा. 70% ह्या व्यवसायात चारा महत्त्वाचा भाग आहे. पोषण हा म्हणजे जनावरांसाठी. तो जर तुमच्या गावातच तयार झाला ना तर काय प्रश्नच नाही ना. आणि इथे तुम्हाला बोगस करण्यासाठी दत्ता सामान म्हणून एक आहे. आता बघा, इथे मशीन घेऊन येऊन तुम्हाला 50 किलोच्या 1.5 वर्ष 1.25 वर्ष झालं असेल ना बेटरी चालू केलेलं. रजिस्टरचं काम मागे पुढे राहिलं असेल काय ते तुमच्या येणं करता येईल. आता बघा, हे दूध घालणारे लोक फक्त 4-5च बसलेले आहेत. आता हे संपूर्ण गवत तुम्ही बघताय, घास बावड्याच्या वर दिसत नाही. एक माचीशी सगळं राग होणार आहे, बरं ना. एक म्हणजे लोकांचं आज बघा, मला 500 रुपयाच्या कामाला गेलो 500 रुपये मिळतात मला, तर बारमाही मिळणार नाही. तुमचं काम आहे तर मला मिळणार, ते पण कसं आज नाही पैसे 4 दिवसांनी म्हणणार. हे कसं आहे, 10 दिवसांनी तुमचं बिल निघतं आहे आणि तो तुमचा मुलगा पण पाठवणार नाही टायमावर, बरोबर आहे. कारण 12 दिवसांनी पैसे टाकणार. किती पाठवू? 1000 पैसे देतो मी. लोकांना अजून ते कळत नाही. आज तुमचा एकमेव धंदा असा आहे, डोळ्यात तेल घालून तुम्ही करा, तुम्ही उपाशी मारणार नाहीत, मोठे होऊ शकता. कारण एवढा झाड जसं वृक्ष आपल्याला फळ देतं तसं हा एक प्रकार आहे. पण ह्या लोकांच्या लक्षात येत नाही. मला कुठेतरी काम 500 रुपये मिळत आहेत ना, आकडी बांधायची जायचं. आणि 4 दिवस तुला मजुरी कुठं आहे? मजुरी काय, मुंबईला गेला तर 10-15 हजार रुपयाशिवाय पगार नाही आहे. काही शेतकरी आता आले आहेत, कोरोनाच्या काळात जे आले ना ते सांगतायत होता, मी 15,000 पगार घेत होतो, 7,000 रुपये मला खानावळ जायची, भाडं जायचं 5,000, आता राहायचे कुठे, पण गावावरूनच बागावे लागायचे. म्हणजे त्यांनी 2 जण म्हशी पाळल्या. तो सांगतो आता मला घर बसल्या, मला घर जेवण मिळतं, सगळं मिळतं, मला 15,000 रुपये राहत आहे. म्हणजेच काय? अहो साहेब, मी सांगतो घ्या, मला आता किती 70 झालेच नाही, 2-3 वर्ष बाकी असतील. म्हशी राखतो आहे, पाय दुखतात तरी पण मी सांगतो का, एकमेव धंदा सोन्यासारखा आहे. तर कसं आहे, तुम्ही दुधाचे पैसे घेताय, घर चालवताय, बरं ना. कर्जाचं बँक तुम्हाला तुमच्याकडे पैसे नाही, कर्ज तयार, बँक तयार आहे, पण तुम्ही फेडणे तुमचं होत आहे. बँकेचे पैसे घेतले, मजा केली नाही, मला ते बँकेचे पैसे नाही, मला मोठा व्हायचा आहे. बँक कशी आहे? आपल्यासाठी आहे. पण तुम्ही ते पैसे घेऊन मजा करण्याची बँक नाही ती. तुमच्याकडे निधी नाही ना, आमची निधी घ्या, तुम्ही शेतवा. पण ह्या लोकांच्या लक्षात घेत नाही तो विषय. दुसरा विषय सांगतो घ्या, आता म्हैशीचं दुधावर माझा घर व्यवहार चालला तर दुधाच्या पैशावर, आणि तिथं फायद्याशी होणार, बरोबर ना. 4 वर्षात, 3 वर्षात, 5 वर्षांत काय असेल. मी आता म्हैस घेतली 50,000 आणणार की लाखाची म्हैस आणणार. माझी 7,000ची म्हैस होती बाकी. हां, मग ती मी 7,000 घेणार ना. मग तुमच्याकडं 10 म्हैशी असल्या, 5 तरी म्हैशी वर्षाला विकू शकता. हां, काय आणि काय पाहिजे? अहो सोन्याचा धंदा आहे, लोकांना कळत नाही. आता बघा, इथं कोण बसलेले आहेत बघा, दूध घालण्यात 3-4च बसलेले आहेत, बाकी त्यांना काय पडले नाही. त्याची काहीतरी अपेक्षा असेल ना. म्हणजे त्यांची अपेक्षा एवढीच आहे की तुमच्या गावात तुमचा रोजगार निर्मिती होते, तुमचे गावातले लोक इथंच राहते, हा उद्देश आहे बघा. आणि मुंबईच्या परिस्थिती माहिती आहे का? मुंबईला जाऊन काय अवस्था आहे, दिवसाला तो 300 रुपये घेणार, त्याला 400 रुपये दिवसाचा खर्च आहे. आई वाट बघणार, बाप वाटा, पैसे नाही पाठव, कुठलं त्याच्यात चड्डी घ्यायला पैसे नाही पाठवणार कुठं. तू स्वतः सेटल ना, कुटुंब काय करणार? आता तुम्ही म्हटलं त्या पद्धतीने आमच्याकडे एक सांगतो मी तुम्हाला. दादा, आमच्या घाटावर काय चाललंय सांगतो. 5 एकर 10 एकर उसाचा मळा आहे. तो माणूस घरापुरतं एखादी बस काढतो आणि त्याच्या शेतात कायम 4 जोड्या कामाला आहेत. त्यांच्या हत्तीसारख्या 8 म्हशी आहेत. तो घेतोय 500 रुपये पगार. जाताना नवरा बायको 2 भारं पेटी आमच्याच उसात मिळतात. उसाचा पाला, पाचोळा, बांधावरची वैरण. 4 म्हशींचं दूध त्याचं वेळेला 25 लिटर आहे. वेळेला 20-40 लिटर दूध घालतात. पगार आमच्याकडं 500 रुपये घेतात. वैरण फुकटची आहे. जाताना ती काय करतात, गाडा घेऊन जातात आणि येताना तो गाडा भरून घेऊन जायचा. मी आणि संध्याकाळी आल्यावर आणि घराला येतात, साहेब मग का आज चहा पाण्याचं काय आहे का नाही.
म्हणजे तू तुमच्या याच्यावर त्याचं चाललंय तेच चाललंय आमच्या याच्यावर तेच चाललंय. मात्र तुम्ही आता लोक तुमच्याकडे आहे सगळे तुम्हाला फार मोठा काही कामधंदा नाही. तुम्ही जर लक्ष देऊन 2-2 जनावरं जास्त जर पाळला तर सोन्यासारखा तुमचा प्रपंच होणार आहे. तुम्ही याच्यात लक्ष द्या. आणि माझी एक कळकळीची विनंती आहे, तुम्ही लोकांनी मला कधीही 4 दिवसात ते 1 दिवस द्या. गावकर साहेब आणि मी येतो त्या दिवशी मात्र साहेब सगळी लोक जमा होणं ही काळाची गरज आहे. बघू याच्यातनं सांगू. आणि बदल हा एकाएकी होत नाही. बदलाला थोडासा वेळ लागतो. मात्र बदल एकदा झाला की तो बंद पडत नाही. मुंजेची काय कंडिशन आहे? मुंजेचं पाणी नाही आहे. आज तिथे जर 30 ऑगस्टला 30 म्हशी घेऊन आल्या हरियाणा बघितलं ना तर आता बघवत नाही. थोडं चुकत राहा नाही, पाण्याचा भाग नाही. पण एकाकडे फक्त ना तिथे दत्ता जाऊन म्हणून आहे एका टोकाला त्याला फक्त पाणी आहे. तर त्याने जवळजवळ 3 ते 4 एकर मका लावला आणि सगळ्यांना तो आता मुरघास पुरवतोय कर्मापुरती आहे. आत्ता त्याने बोर्ड लावला आहे, व्हॉट्सअपवर आहे. हां. कुणाला मुलगाच पाहिजे असेल घेऊन जावा. बघा म्हणजे त्यानं व्यवसाय केला त्याचा. व्यवसाय केला. आणि तुमच्याकडे आता उसाला तुम्हाला उसाला दर मिळत नाही एवढा त्या मुरघासला दर मिळतोय एवढं लक्षात ठेवा. आणि ऊस 1 वर्षात मिळणार, आता तुम्हाला 3 वर्षात 3 कापण्या मिळणार. पण मला एक माहिती सांगा, आम्हीच्या होईल आम्ही बघतो किती होतं दूध वाढलं पाहिजे. आता इथं 8 रुपये झाले आहेत बघा. हे ठोके फक्त आम्ही घेतलेले आहेत. इथे तुमचा निकष कसा आहे, प्रत्येक सभासद 11 सभासद ना, 20 सभासद त्यांची एक तरी म्हैस पाहिजे. कोण घ्या मागत नाही. आम्ही आपलं धडपड 8-2 म्हैस सकाळी बांधले वाटेमध्ये. लोक ते आम्ही किती घ्या ठेवणार हो, काहीतरी पण ठीक आहे. पण माझं म्हणणं कसं, तुमचा निकष कसा आहे, प्रत्येक गावाची सभासद सगळ्या सहकार्य म्हणून. पण सहकार्याला पण जागतच नाही, त्याला आम्ही तरी काय करायचं? हां आता तुम्ही काय करा, आम्हाला सांगा. 1 सोडून 2 वेळा त्या लोकांना माझ्याबरोबर आणा, चर्चा करूया. पहिल्यांदा 50 जणांच्यापैकी 10 तयार होते. सेकंड टाईमला 50 जणांच्यापैकी परत 10 तयार होते. हे 4 महिन्यामध्ये 30 लोक तयार करायची जबाबदारी माझी. मात्र तुम्ही मला तुमच्या वेळेप्रमाणे टायमिंग द्या. देतो आम्ही त्याला त्यावेळेला ती लोक इथे या ठिकाणी हजर पाहिजे. इथं काय चाललं आहे, आम्हीच कशाला मारायचं? हे फक्त बोनस घ्यायची, कुठं काय घ्यायची. आम्ही म्हटलं एक म्हैस तुम्ही घ्या. एक म्हैस जर प्रत्येक 11 जण घेतली, 22 लिटर सकाळी संध्याकाळी 22 लिटर 22 लिटर दूध कोण देणार. घ्यायला मागत नाही तर काय करणार? मग त्या 11 जणांना त्या दिवशी हजर ठेवा ना मीटिंगला. अहो येतच त्यांच्या मीटिंग आता बघा सांगितलेलं होतं, रिक्षा पण ठेवलेली होती. नाव घरी तुमच्या असतील. त्याला काय पडलं? ते सभासद सेपरेट विभक्त कुटुंबामध्ये आहेत का याचा तलाट्याचा दाखला लागतोय. ही डेअरी द्यायचं काम गोकुळचं नाही, बँकेचं नाही. ही डेअरी रजिस्टर ऑफिस देत आहे. रजिस्टर ऑफिस देत असताना तुम्ही 25 सभासद जे घातलाय ते 25 सभासद वेगवेगळ्या घरातला आहेत काय एकाच घरातला आहेत याच्यासाठी तलाट्याचा दाखला मागवला जातो. आणि तलाट्याचा ज्यावेळेला दाखला मागवला जातोय त्यावेळेला तुमच्या एका घरातलं नवरा बायको 2 सभासद टिकत नाही नाही. मला तेच बेटर आहे. आता डेअरी चालू करण्यात त्यांनी मशिनरीला पैसे दिले, हा विषय झाला. त्यांचा उद्देश काय, इथे कुठेतरी गरिबांची अडचण होते, बस संस्था म्हणतात ना, तो डेअरी बांधताना इथे स्थापना करायची असा विचार आहे. पण ते करताय, पण ह्यांना कोणाला तर वाटत नाही आपण काहीतरी याचा धडपड करावी, काहीतरी करावी. यांना सांगतो काय, आपली कोणी टाकायचं, सकाळी कामाला जायचं, 5 वाजता यायचं, 500 रुपये मिळायचं, समाधान झालं माझं. पण तुम्हाला किती महिन्यातनं 8 दिवस काम मिळणार, बाकी तुमची गेली कुठं? हा लोकांच्या हे बारमाहीत. आता मीच सांगतो का, काल 5,000 रुपये काढले, आता बिल टाकणार आहे. उद्या 8 टाकले, उद्या मला 5,000 मिळतील ना, काय वाईट आहे हो? आणि जनावरं जी उद्या आज तुमची कालवड आहे, उद्या तुमच्या म्हशी आहे, ते लाख सांगतो लाख ना. रुपयाच्या होणार आहे, असेट तयार होणार आहे शेतकऱ्यांनी. मुंबई मंडळवाल्यांकडे पैसा जास्त झाला हा उद्देश नाही. नाही त्यांच्याकडे वर आहे, पण हे लोक ग्रामीण भागातले माझे नाही कुठेतरी दादा, विषय कसा आहे, त्यांनी अनुभव मुंबईचे घेतलेले आहेत ना. मुंबईत नोकरीची अवस्था काय आहे, सहजासहजी मिळणं, एखाद्याला तुम्ही सेटल होणं एवढं सोपं नाही. तर एखादा म्हणून तिथे जर सेटल होत असेल आणि त्याला आपल्याला सक्षम पर्याय आहे. मागच्या 10 वर्षापूर्वी जर आपण विचार केला असता तर आपल्याला मुंबईला गेल्याशिवाय पर्याय नव्हता. पण आज त्याची परिस्थिती नाही. आज आपण जे तुम्हाला बोलवणार असेल 35 लाख रुपये आपण त्या गावात दिले दुधाच्या माध्यमातून आणि 4.25 कोटीचं पेमेंट आपली गोकुळ आपल्या शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यात देतो. एवढं सगळं पैसे आहेत. हे म्हणजे हे कसं आहे, एक नाराज कशावर ठेवावं लागतं, एवढं सगळं आम्ही करायला लागलो आपल्या लोकांसाठी. आणि लोकांना तुमच्याकडे किंमत ती नाही. परिस्थिती असेल ना, अहो ते साहेब, लोकांना एक म्हणतात दिसतं. ना, गंगा दारी आली कसं आहे, पण लोकांना ते पिता येत नाही अशी परिस्थिती आहे. काल आम्ही ह्या लोकांना पण सांगितलं बघा, तुम्ही आहेत ना, काल काका मिटिंगला बोललो ना, तर काल बरोबर हे गरीब लोक आहेत, यांना कर्ज घेऊन पॅक झाले, 4 मस्त आहे, तुमच्या नाव घेत द्या आम्हाला, आम्ही तुम्हाला 6 महिन्यात पैसे परत देतो.
ऐकून घ्या, पेढ्या दूध वाढला, तुमचे पैसे परत घ्या, वरून आमच्याकडे 5,000 बक्षीस घ्या, करा ना तुम्ही, आम्हाला सहकार्य करा ना, चालवायचे ना, चालवूया ना. काल मिटिंगला बसलो होतो, शिवसाहेब होते स्वतः तिथे. शिवसाहेबांनी सांगितले पालकमंत्र्यांनी पूर्ण खर्चाचे अधिकार त्यांना दिले, तुम्ही शेतकऱ्यांना काय पाहिजे ते मला आपल्याला. एवढं आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रात कुठे झालेलं नाही, एवढा निधी त्यांच्याकडे दिलेला आहे. 29 कोटी खर्च झाला आहे, 150 कोटी रुपये शिल्लक आहे. तुम्ही काय ते मागवा, तुम्ही आमच्याकडे मागणी करा, त्याच्यामध्ये आपण त्याचं डिझाईन करतो आणि तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलं. एवढं सगळं द्यायला तयार आहे. मग आता आमदार सांगा, रजिस्टरचं आमच्या दिल्लीचं किती पद झालं जवळ का? रजिस्टरला तुम्ही प्रोसेस चालू करता साहेब, काय सांगायचं की रजिस्टर होते, आमच्या प्रयत्नात आम्ही करतो तू. गोकुळ दूध संघातून गावकर साहेब, सिंधुदुर्ग बँकेचे चव्हाण साहेब आणि शिकरे साहेब इथे आले आणि उत्कृष्ट मार्गदर्शन केलं. आज आमची सुरुवात आहे. कोकणामध्ये सहकार क्षेत्र रुजलेलं नाही, पण हळूहळू रुजतंय आणि आम्ही देखील मांगोली ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून आशावादी आहोत की इथं काहीतरी रुजेल. आज थोडं आहे, पण हळूहळू जसं एक एक प्रगतीच्या दिशेने जाईल आणि त्यांचे बँक खाते भरतील, तेव्हा लोकांना दुसऱ्यांना समजेल की हा धंदा खरंच उपयुक्त आहे. मी जरी या क्षेत्रात नसलो, पण आज मी भरपूर तुमच्या माध्यमातून यूट्यूबचे चॅनल बिनल बघतो आणि बाहेर जेव्हा फिरतो तेव्हा हा कोकण पट्टा सोडला तर बाकीचा जो पट्टा आहे त्यांच्या प्रत्येक घराच्या समोर दावणीला 2 म्हशी आहेत, 4 गायी आहेत आणि शेती तर आहेच त्यांची, पण तो सधन आहे आणि आमचं जरा सुरुवात आहे. त्यामुळे तुम्ही पण आम्हाला जरा सांभाळून घ्यावं. आम्ही प्रयत्नशील आहे, मुंबईकर देखील प्रयत्नशील आहे हा प्रकल्प वाढवावा आणि आमचं मांगोली गाव एक दुधाचं गाव म्हणून एक विकसित व्हावं. जे हेतामध्ये जी आता सुरुवात झाली आणि खूप पुढे गेली ती डेअरी. ते कोंडके साहेब देखील माझ्या संपर्कात आहे आणि आम्ही त्यांच्याशी सल्लामसलत करतो की वाढवावं. त्यांचं पण चांगलं मार्गदर्शन आहे की मांगोलीत पण ही संस्था ती वाढावी आणि तुम्हाला एक आशा देतो आणि आम्ही देखील प्रयत्न करू की संस्था वाढावी. तुम्ही इथे आलात त्याबद्दल मांगोली ग्रामस्थ मांगोली गावातर्फे आणि मांगोली ग्रामविकास मंडळातर्फे तुमचं आभार व्यक्त करतो. धन्यवाद.